आमच्यासोबत असं काय होणार आहे आम्हाला वाटलं नव्हतं रे. रुको जरा, सबर करो. शुभमला भेटायला त्याचा जिगरी मित्र मयूर आला होता भाऊ. गाडीवरून खाली उतरण्याच्या आधीच तो म्हणाला, चल तुला फिरून आणतो. मग काय, मला पण बोर होत होतं घरी. निघालो आम्ही. मयूर कशी खतरनाक गाडी चालवतो ते आम्हा मित्रांना सगळ्यांना माहितीच आहे. मयूरला विचारले की अरे पण तो मला फिरायला कुठं नेतोय रे. तो म्हणला की अरे भाऊ, फिरायला काय नाही, मला ते मिरचीचं औषध घ्यायचं होतं, तेव्हा तुला सोबत घेतलं. त्याला म्हणलो की हा भाऊ, तू असं मला फसून कुठे पण घेऊन जा. अरे ते तेवढं झालं, पण आपल्याला ज्या दुकानात औषध घ्यायचं होतं ते दुकानच बंद होतं भाऊ. मयूर फोन लावून विचारतच होता, पण आज दुकान काय उघडणार नव्हतं. मग निघालो आम्ही परत. जाता जाता आम्हाला रस्त्यात लय मोठी दगड दिसली. तिथे जवळ जाऊन बघितलं तर तिथे लय मोठा खड्डा होता. दगड कोणी ठेवली काय माहीत, पण भाऊनी चांगलं काम केलेलं आहे, नाहीतर एखादा गाडीवरून लय पडला असता. मयूरला म्हणलं आपलं काम तर काय झालं नाही, पण चला आता महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. मंदिरात जाऊन शुभमने आणि त्याच्या मित्रांनी मस्त दर्शन घेऊन घेतलं आणि त्याला म्हटलं की चल आता बाहेर आलो आणि इकडे पाणी बघून हा भाऊ म्हणायला लागला, चल उडी मार म्हणे. म्हटलं उडी मारली असती रे, पण मी घरून आंघोळ करून आलो. मग तो पण समझ रहे हो आप, समझ रहे हो. म्हणायला लागला की मी पण आंघोळ करून आलो. चल. चालता इकडे पाईप दिसले नाही भाऊ म्हणायला लागला, कशाच गुफा आहे रे. म्हटलं पाण्याची. मयूर लागला स्टंट मारायला. रे भाऊ म्हटलं पेपर बाकी आहे तुझे. तर मग आपल्या पेजला फॉलो करून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.